ऐका ना, आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट मूग डाळ ढोकळा. बनवायला खूप सोप्पा आहे. अगदी झटपट बनून तयार होतो. फक्त आणि फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये हा ढोकळा बनून तयार होतो. ना जास्त भिजवायची गरज आहे, नाही फर्मेंटेशन करायची गरज आहे. फक्त आणि फक्त काही मिनिटात हा ढोकळा बनून तयार होतो. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीची रेसिपीला. तर बघा सगळ्यात आधी तर इथे एक बाउल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये वाटीने 1 वाटी इतकी पिवळी मुगाची डाळ ॲड करायची आहे. इथे मी वाटीचा माप घेतलेला आहे. तुम्ही मेजरमेंट कपाचा सुद्धा माप घेऊ शकता, पण इथे मेजरमेंटची अजिबात गरज नाही. एकदम सिंपल मेजरमेंट आहे. 1 वाटीने इथे 1 वाटी इतकी मुगाची डाळ ॲड केलेली आहे. 2 ग्लास इतकं पाणी ॲड करायचं. छान डाळ हाताने घासून आपल्याला 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे डाळ. तर बघा इथे मी डाळ छान धुवून घेतलेली आहे. परत हे पाणी चेंज करायचं. अजून एक पाण्याने धुवायचं म्हणजे इथे 2 पाण्याने डाळ धुवून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला परत 2 ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे आणि ही डाळ 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवायची. आता लगेच आपल्याला दुसरं एक बाउल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाव कप इतकं तांदूळ ॲड करायचं आहे. ते सुद्धा आपल्याला आधी धुवून घ्यायचं आहे. तर बघा तांदूळमध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. हे तांदूळ सुद्धा आपल्याला धुवून घ्यायचं आहे. इथे मी तांदळाचा वापर करणार आहे ढोकळ्यामध्ये. तुम्ही तांदळाऐवजी रव्याचा सुद्धा वापर करू शकता. तर बघा इथे मी तांदूळ छान धुवून घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे आणि तांदूळ आणि डाळ सोबतच भिजत ठेवायचं आहे 3 ते 4 तासासाठी. किंवा तुम्ही हे डाळ आणि तांदूळ रात्रभर सुद्धा भिजत ठेवू शकता. पण मी हे वेळेवर 4 तासापूर्वी भिजत ठेवलेलं आहे. आणि बघा डाळ आणि तांदूळ इथे भिजून तयार झालंय. आता एक पॉट घ्यायचंय. डाळ आणि तांदूळमधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचंय. त्यानंतर पॉटमध्ये पूर्ण ॲड करायचंय डाळ आणि तांदूळ आपल्याला. बघा इथे मी पूर्ण ॲड करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये पाव कप इतकी दही ॲड करायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या छोट्या साईजच्या असल्यामुळे 4 ॲड केलेल्या आहेत. 1 इंच इतकं आलं ॲड करायचं आहे आणि आता हे मिक्सरला लावून एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर बघा मिक्सरला लावून घेतलेलं आहे. एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे. छानसा रवाळ असतो की नाही, तसा रवाळ मी वाटून घेतलेला आहे. आपला बॅटर इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला एका बाउलमध्ये हा बॅटर काढून घ्यायचा आहे. तर मी दुसरा बाउल घेतलेला आहे. आता याच्यामध्ये हा डाळीचं पूर्ण बॅटर ॲड करायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. तर बघा मी पॉटमध्येच एक पाव वाटी इतकं पाणी ॲड केलेलं आहे आणि त्याच्यातलंच पाणी मी पूर्ण बॅटरमध्ये ॲड करून घेतलेलं आहे. खूप जास्त सुद्धा पाणी ॲड करायचं नाही. जसं आपण रेग्युलर बेसनचा ढोकळा बनवतो की नाही, तसंच आपल्याला बॅटर इथे बनवून घ्यायचं आहे. तर आपला बॅटर इथे तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये बाकीचे काही साहित्य ॲड करून घेऊया. तर इथे मी एक गाजर घेतलेली आहे. ती बारीक किसून घेतलेली आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. 1 टेबलस्पून इतकं तेल ॲड करायचं आहे आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही हा ढोकळा प्लेन सुद्धा बनवू शकता किंवा असं जसं मी व्हेजिटेबल्स ॲड करून बनवलेला आहे त्या पद्धतीने सुद्धा बनवू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे बनवून घ्या. मी व्हेजिटेबल्स ॲड करून छान असा हेल्दी ढोकळा बनवलेला आहे. तर आपला बॅटर तयार झालेला आहे. त्याचबरोबर स्टीमर तयार करून घेऊया. तर गॅसवर एक कढई ठेवली. त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करायचं. स्टँड ठेवायचा. 10 मिनिटासाठी हे आपल्याला झाकण लावून प्रीहीट करून घ्यायचं. स्टीमर तयार करून घ्यायचा. जोपर्यंत स्टीम येते तोपर्यंत आपण लगेच इकडे ज्याच्यामध्ये आपण हा ढोकळा शिजवणार आहोत, स्टीम करणार आहोत, तो रेडी करून घेऊया. तर इथे मी केक टिनमध्येच करणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं. सगळ्या बाजूनी व्यवस्थित तेल हाताने किंवा ब्रशने लावून घ्यायचं आहे. तर बघा सगळ्या बाजूनी सारखं तेल लावून घेतलेलं आहे. अशाने ना आपला ढोकळा इव्हनमध्ये निघतो. अजिबात चिपकत नाही बुडाला. त्यानंतर बघा इथे मी 1 पाऊच इनोचा घेतलेला आहे. ते आपल्याला पूर्ण बॅटरमध्ये ॲड करायचं आहे. 1 ते 2 मिनिटासाठी व्यवस्थित मिक्स करायचं आहे. ओव्हर मिक्स करायचं नाही. फक्त 1-2 मिनिटासाठी छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला जे आपण तयार करून घेतलेलं आहे प्लेट म्हणा किंवा केक टिन जे आहे तुमच्याकडे अवेलेबल त्याच्यामध्ये तुम्ही स्टीलच्या भांड्यात सुद्धा हे बेक करू शकता किंवा जर तुमच्याकडे एखादी खोल प्लेट असेल ना त्याच्यामध्ये सुद्धा हे ढोकळा शिजवून घेऊ शकता. पण माझ्याकडे खोल प्लेट नाहीये म्हणून मी हा केक टिन रेग्युलर वापरते. तर बघा पूर्ण बॅटर ॲड करून घेतलेला आहे. त्याच्यावरून थोडीशी रेड चिली फ्लेक्स ॲड करायचं आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला हा शिजवण्यासाठी ठेवायचा आहे, स्टीम होण्यासाठी. तर बघा आपला स्टीमर सुद्धा तयार आहे. खूप छान इथे वाफ तयार झालेली आहे. अशी वाफ तयार झाली की ढोकळा पटकन शिजतो आणि खूप छान स्पॉन्जी तयार होतो. त्यासाठी बघा अशी वाफ आली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण त्याच्यामध्ये बॅटर ॲड केलेलं आहे तो ठेवायचा आहे. झाकण लावायचं आणि 15 मिनिटासाठी शिजवायचं आहे. फक्त आणि फक्त 15 मिनिटं लागतात आणि 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला ढोकळा बनून तयार
तयार झालेला आहे. आता एक टूथपिक घ्यायची किंवा एखादी चाकू घ्यायचा, टोचून बघायचं, क्लीन निघाले की समजायचं आपला ढोकळा बनून तयार झालेला आहे. बघा इथे आपली टूथपिक क्लीन निघालेली आहे आणि ढोकळा खूप छान शिजून तयार झालाय. आता मी बाजूला काढून घेतलेला आहे. आता पूर्णपणे थंड होईपर्यंत थंड करायचं आहे. ढोकळा छान थंड झाला की कट व्यवस्थित होतो, नाहीतर व्यवस्थित कट होत नाही. तर इथे आपला ढोकळा छान थंड झालेला आहे. आता मी कट लावून घेते. तर बघा आपण स्क्वेअरमध्ये कट लावून घेऊया. छान छोट्या-छोट्या साईजचा आपण ढोकळा कट करूया. एकदम मोठे पण कट करायचे नाहीत. छान छोटे-छोटे आकाराचे आपल्याला इथे ढोकळा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर साईडनं सुद्धा कट लावायचं बरं का, नाहीतर व्यवस्थित निघणार नाहीत. तर बघा साईडने सुद्धा कट लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण या साईडने सुद्धा कट करून घेऊया. तर बघा इथे मी आडव्या साईडने आणि उभ्या साईडने दोन्ही साईडने छान असा स्क्वेअरमध्ये आपला ढोकळा कट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी, किती छान जाळीदार ढोकळा बनून तयार झालेला आहे. एकदम हलका-फुलका लाईट वेट ढोकळा बनून तयार झालेला आहे. अजिबात बिघडणार नाही. एकदम परफेक्ट रेसिपी आहे. आता लगेच एक सिंपलचा तडका तयार करून घेऊया. तर एक छोटंसं पातेलं आहे माझ्याकडे, ज्याच्यामध्ये मी तडका देते. त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल ॲड करायचं. तेल थोडंसं जास्त ॲड करायचं. 1 चमचा मोहरी ॲड करायची. 4 हिरव्या मिरच्या मधून कट करून ॲड करायचं आहे. त्यानंतर भरपूर सारं कढीपत्ता ॲड करायचं आहे. हे उडालं नाही पाहिजे म्हणून मी याच्यावर झाकण ठेवते असं. आणि आता हा गरम-गरम तडका आपल्याला ढोकळ्यावर टाकून घ्यायचा आहे. तर बघा ढोकळा थोडंसं पसरवून घ्यायचं असं. त्यानंतर वरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. त्यानंतर हा गरम-गरम तडका टाकायचा आहे. तडका सगळ्या ढोकळ्यावर व्यवस्थित लागला पाहिजे, त्यासाठी हे सगळे ढोकळे ना खालून आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडेसे अन्नाने का पलटवून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने सगळ्या ढोकळ्याला व्यवस्थित तडका लागतो आणि चव खूपच छान येते. तर बघा हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता सर्व्ह सुद्धा करून घेतलेलं आहे. तर इथे मी शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व्ह केलेला आहे ढोकळा. गरम-गरम ढोकळा आणि मस्त अशी शेंगदाण्याची चटणी किंवा तुम्ही ग्रीन चटणी सुद्धा बनवू शकता याच्यासोबत. तर बघा इथे मी छान सर्व्ह करून घेतलेला आहे आणि एक ढोकळा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. किती छान असा जाळीदार, हलका-फुलका, फ्लफी असा ढोकळा बनवून इथे तयार झालेला आहे. आणि बघा असं टॉस करून घेतल्याने ना सगळ्या बाजूने हा तडका लागतो आणि तडक्यामुळे या ढोकळ्याचा अजूनही टेस्ट वाढते. तर बघा मी तुम्हाला तोडून दाखवलेलं आहे. मधून सुद्धा किती छान असा जाळीदार ढोकळा बनवून तयार झालेला आहे. चटणीसोबत खा, ग्रीन चटणीसोबत खा किंवा तुम्ही याला सँडविच ढोकळा म्हणूनही बनवून खाऊ शकता. तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली? व्हिडिओ आवडला की नाही? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.